अमेरिका इराण युद्ध अजून थांबलेलं नाही आणि अशात अमेरिका आणि युरोपमधला तणाव मात्र वाढत चाललेला आहे. कारण जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी अलीकडेच अमेरिकेच्या युद्धनीतीवर टीका केली. अमेरिका इराणचा सतत अपमान करतो आहे अशी टीका मर्ज यांनी केली आणि तिथं ट्रम्प प्रचंड संतापले. त्यांनी तातडीनं 2 निर्णय युरोपच्या बाबतीत घेऊन टाकले. एक म्हणजे जर्मनीमधून आपले 5,000 सैनिक मागे बोलावण्याचा आणि दुसरा म्हणजे युरोपमधील कार आणि ट्रक उत्पादक कंपन्यांवर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा त्यांनी केली. त्यातला सैन्य मागे बोलावण्याचा निर्णय हा फार परिणामकारक ठरू शकतो. कारण दुसऱ्या महायुद्धानंतरच युरोपमध्ये अमेरिकन सैन्य मोठ्या प्रमाणावर तैनात राहिलेलं आहे. विशेषतः जर्मनीमध्ये जेव्हा नाझी जर्मनीचं पतन झालं तेव्हा जर्मनी हा सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली येऊ नये यासाठी अमेरिकेनं तिथं जवळपास 16 लाख सैनिक ठेवले होते, जी संख्या हळूहळू कमी होत आली आणि साधारणपणे 3 लाखांपर्यंत गेली. त्यानंतर 1989 आणि 1991 या काळात बर्लिनची भिंत पडल्यानंतर शिवाय सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर ही संख्या आणखी कमी झाली. आज घडीला युरोपमध्ये अमेरिकेचे जवळपास 68,000 सैनिक आहेत. त्यातले 36,400 सैनिक हे एकट्या जर्मनीमध्ये आहेत. तसंच युरोपमधल्या 7 तळांपैकी 5 तळ सुद्धा एकट्या जर्मनीमध्ये आहेत. उरलेले 2 तळ हे बेल्जियम आणि इटलीमध्ये आहेत. शिवाय इटलीमध्ये 12,000 अमेरिकन सैनिक आहेत, तर ब्रिटनमध्ये 10,000 अमेरिकन सैनिक तैनात आहेत. तर इटली आणि स्पेनमधून सुद्धा सैन्य मागे घेतलं जाऊ शकतं असा इशारा अमेरिकेनं दिलेला आहे. खरं तर अमेरिका आणि युरोपमध्ये हा एक असा संरक्षण करार आहे जो दोघांच्याही फायद्याचा आहे. एकतर अमेरिका युरोपला संरक्षण पुरवेल, मात्र त्या बदल्यात युरोप अमेरिकेला पायाभूत सुविधा पुरवेल, जेणेकरून अमेरिकेला जगात इतरत्र कुठेही आपलं लष्करी अभियान राबवता येईल. आजवर अमेरिकेनं याच तळांचा वापर करून भूमध्य सागर असेल किंवा मध्य पूर्व म्हणजेच पश्चिम आशिया असेल किंवा आफ्रिका असेल या प्रदेशांमध्ये आतापर्यंत आपली लष्करी मोहिमा राबवलेल्या आहेत. त्यामुळे हा एक प्रकारे फक्त युरोपसाठी मदत असा प्रकार नाही आहे, तर हे अमेरिकेसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जर अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी बोलावलं तर युरोपवर अमेरिकेची पकड सैल होऊ शकते आणि तिथे रशियाचा प्रभाव वाढू शकतो अशी शंका काही तज्ज्ञांना आहे. आणि त्यामुळेच अमेरिकन संसदेमध्ये सुद्धा ट्रम्प यांच्या या निर्णयावर जोरदार टीका होतीये. शिवाय गेले 77 वर्ष नाटो सैन्याचा एक महत्त्वाचा भाग असलेलं अमेरिकन सैन्य जर असं माघारी जाऊ लागलं तर 77 वर्ष जुनी नाटो संघटना सुद्धा कमकुवत होईल असाही एक अंदाज वर्तवला जातोय.